उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया 7 मे रोजी शांततेत पार पडली। या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर, एमआयएम कडून सिद्दीकी इब्राहिम, महायुतीकडून अर्चना पाटील, वंचितकडून भाऊसाहेब अंधाळकर तर ओबीसी कडून बहुजन पार्टीकडून अर्जुन सलगर आपलं नशीब आजमावतायत। या मतदारसंघात ओमराजे निंबाळकर हे दुसऱ्या वेळेस लोकसभा निवडणूक लढवत असून त्यांना त्यांच्या 5 वर्षाचा अनुभव आहे। मात्र या उलट अर्चना पाटील यांच्या सोबत मतदारसंघात महायुतीचे 4 आमदार असल्याने अर्चना पाटील यांचं देखील पारडं जर असल्याचं बोललं जातंय। निवडणूक होण्यापूर्वी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून कोण निवडणूक लढवणार यावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती। त्यानंतर माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्या सून आणि राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली। 2019च्या निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील आणि ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यात थेट लढत झाली होती। त्यावेळी पाटील यांना आघाडी तर निंबाळकर यांना युतीकडून निवडणूक लढवली होती। या लढतीत ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचा विजय झाला होता। 2019 मध्ये ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना 5,96,640 तर राणा जगजितसिंह पद्मसिंह यांना 4,59,074 मते पडली होती। त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे अर्जुन सलगर यांना 98,589 तर नोटाला 10,024 इतकं मतदान पडलं होतं। उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येत असून यातील 4 आमदार महायुतीचे तर 1 आमदार शिवसेना उबाटा गटाचा आहे, तर एक अपक्ष सुद्धा यात आमदार आहे। यातील औसा मतदारसंघात भाजपचे अभिमन्यू पवार हे आमदार असून उमरगा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले हे आमदार आहेत। तसेच तुळजापूर मतदारसंघात राणा जगजितसिंह पाटील हे भाजपचे आमदार आहेत। उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कैलास पाटील हे आमदार आहेत, तर परांडा मतदारसंघातून तानाजी सावंत हे शिवसेनेचे आमदार आहेत, तर राजेंद्र राऊत हे बार्शी इथून अपक्ष आमदार आहेत। हे सर्व गणित पाहता आणि सध्याची उस्मानाबाद लोकसभेची मतदारसंघाची परिस्थिती पाहता अर्चना पाटील यांचं पारडं जड असल्याचं मानलं जातंय। याचबरोबर आपला आमदारकीचं तिकीट टिकून ठेवण्यासाठी आणि मिळवण्यासाठी महायुतीतले नेते मंडळी पाटील यांच्या बरोबर असल्याचं त्यांचं पारडं जड मानलं जाते। तर ओबीसी कडून बहुजन पार्टीकडून निवडणूक लढवणारे अर्जुन सलगर हे देखील शर्यतीत असून 2019 मध्ये वंचित कडून निवडणूक लढवत त्यांनी 98,579 मते मिळवली होती। मागील 3 लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी या निवडणुकीकडे पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मतदारसंघात जवळपास 58% मतदान झाले। मागील दोन्ही निवडणुकांमध्ये वाढलेला मतदानाचा टक्का यंदा मात्र घसरलेला दिसून येतोय। आता हे घसरलेलं मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। पुढील 25 दिवस या 5ही उमेदवारांचे देव आता पाण्यात राहणार आहेत। आपल्याला धाराशिव मतदारसंघाबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच अधिक माहितीपूर्व व्हिडिओसाठी पाहत रहा सुदर्शन मराठी।